नमस्कार मंडळी. पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यसभा खासदार पार्थ पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार असून 29 जुलै रोजी त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाल्यानंतर आता सर्वत्र एका नावाची चर्चा रंगली आहे. ते नाव म्हणजे कायनात धार. नेमक्या कोण आहेत कायनात धार? त्यांचं शिक्षण काय आहे? त्या काय करतात? पार्थ पवार आणि त्यांची ओळख कशी झाली? आणि हा विवाहावर राजकीय वर्तुळात इतका चर्चेचा विषय का ठरतोय जाणून घेऊया सविस्तर. पार्थ पवार याच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा. काही दिवसांपासून पार्थ पवार त्याच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या. या चर्चांनी सुरुवात झाली ती सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातून. त्या सोहळ्यात पार्थ पवार त्याच्यासोबत एक तरुणी अनेकांच्या नजरेत भरली होती. त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि हीच पार्थ पवार यांची होणारी पत्नी आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र त्यावेळी पवार कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र आमदार रोहित पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर साखरपुड्याचे निमंत्रण पत्रिका शेअर करत त्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब केला आहे. या पत्रिकेनुसार 29 जुलै रोजी साखरपुडा पार पडणार आहे. कोण आहेत कायनात धार? साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर सर्वाधिक चर्चा होणारं नाव म्हणजे कायनात धार. उपलब्ध माहितीनुसार कायनात धार या उच्च शिक्षित असून त्यांनी परदेशातून शिक्षण घेतल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित असून सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती फार कमी उपलब्ध आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल मर्यादित असल्याने त्यांच्याविषयी उत्सुकता आणखीन वाढली. दोघांची ओळख कशी झाली? पार्थ पवार आणि कायनात धार यांची पहिली भेट नेमकी कधी, कशी किंवा दोघांची ओळख कशी झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हा विवाह सोहळा ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा पारंपरिक पद्धतीने ठरलेला विवाह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पार्थ पवार कोण आहेत? पार्थ पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. सध्या ते राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत असून राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढलेला दिसत आहे. पवार कुटुंबातील आणखीन एक मोठा सोहळा. रेवती सुळे यांच्या विवाहानंतर आता पवार कुटुंबात आणखीन एका मोठ्या सोहळ्याची तयारी सुरू आहे. राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर या साखरपुड्याला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळं हा कार्यक्रम केवळ कौटुंबिक न राहता चर्चेचा विषय ठरणार असल्याचं मानलं जात आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव. साखरपुड्याची बातमी अधिकृत होताच सोशल मीडियावर पार्थ पवार आणि कायनात धार यांना शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अनेकांनी दोघांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जण आता लग्नाची तारीख आणि सोहळ्याची माहिती कधी जाहीर होणार याची वाट पाहिली. तर मंडळी, 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. मात्र कायनात धार यांच्याविषयी उत्सुकता अजूनही कायम आहे. त्यांच्या शिक्षणापासून करिअरपर्यंत आणि दोघांच्या नात्याविषयी अधिक माहिती पुढील काही दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.